नमस्कार, मी प्रियंका गायकवाड एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथेत तुमचं स्वागत करते। पहिलवान म्हणलं की आपल्याला आठवतात कुस्तीच्या मैदानावर बाजी मारून लढणारे दिप्पाड, मजबूत, पिळदार आणि भरदस्त अंगकाठीचे पहिलवान। आणि पहिलवान म्हणलं तर सर्वात प्रथम तोंडावर येणारं नाव म्हणजे खाशाबा दादासाहेब जाधव म्हणजेच केडी जाधव। भारतीय कुस्तीमध्ये अनेक खेळाडूंनी कुस्तीचे मैदान मारले, त्यातील एक पहिलवान म्हणजे खाशाबा दादासाहेब जाधव। ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते। खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1925 साली कराडमध्ये झाला। असे म्हणतात ना, खान तशी माती आणि बाप तसा बेटा, ही म्हण खाशाबांना एकदम शोभते ती अशी। खाशाबा हे ख्यातनाम पहिलवान दादासाहेब जाधव यांचे सर्वात लहान म्हणजेच 5वे पुत्र होते। खाशाबांचे वडील पहिलवान होते, त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या 5व्या वर्षीपासूनच कुस्तीला सुरुवात केली। खाशाबा 8 वर्षाचे असताना कराडच्या प्रसिद्ध असणाऱ्या कुस्ती चॅम्पियनला 2च मिनिटात लोळवले होते। तसेच त्यांनी 1940 ते 1947 दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूल मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले। 1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिक फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली, तेव्हा ते 6व्या क्रमांकावर होते। या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते। त्यावेळी गादीवरील कुस्ती हा प्रकार प्रचलित होता। आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा 6वा क्रमांक पुढे घेऊन जाणारा ठरला नाही। पुढील 1952च्या हेल्सिंकी येथे होणाऱ्या ऑलिम्पिक साठी ते बॉटम वेट गटात गेले। ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाकडून पुढील 1952च्या ऑलिम्पिक साठी तुमची निवड होऊ शकत नाही असे त्यांना सांगण्यात आले। त्यांच्या म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम 1 मार्क कमी दिला, त्यामुळे ऑलिम्पिक साठी त्यांची निवड होऊ शकली नाही। पण शांत बसतील ते खाशाबा कुठले? खाशाबा यांच्या सोबत झालेल्या गैरप्रकाराबद्दल खुलासा घेण्यासाठी त्यांनी पटियालाच्या महाराजांकडे न्याय मिळवण्यास विनंती केली। पटियालाच्या महाराजांना खेळाची आवड होती, त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला आणि त्यांच्या विरोधी कुस्तीगाराशी त्यांनी पुन्हा लढत घेतली। या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगाराला चितपट केले आणि त्यांची ऑलिम्पिक साठी निवड झाली। हेल्सिंकीला जायचे म्हणजे पैसे हवेत, कुटुंबाची परिस्थिती हवी तशी बरी नव्हती, त्यामुळे पैसे जमवण्यासाठी कुटुंबाची पळापळ सुरू झाली। गावात लोकवर्गणी जमा झाली। खाशाबा हे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते। त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिम्पिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेवले आणि त्याला 7,000 रुपये दिले। त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे निधीसाठी गळ घातली, पण त्यांनी फक्त 4,000 रुपये दिले। आता वळूयात ऑलिम्पिक कडे। सन 1949 ते 1952 साली गादीवरील कुस्ती खेळल्या जायच्या आणि गादीवरील कुस्तीत पाय घसरतात, त्याचबरोबर खेळताना काही चुका झाल्या, त्यामुळे गोल्ड मेडल हुकले आणि ते जपानच्या इशी शोबची याने जिंकले। त्या गटात विविध देशांचे 24 स्पर्धक होते। त्यांनी सेमीफायनल पर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्याबरोबर कुस्त्या जिंकल्या आणि शेवटी खाशाबांना ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले। पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिम्पिक पदक ठरले। याप्रमाणे खाशाबांचे नाव कुस्तीच्या खेळात सोनेरी अक्षरात लिहिले गेले होते। कराड तालुक्यातील गोळेश्वर हे लहानसे गाव। कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबांच्या स्वागतासाठी त्या परिसरातील सजवलेल्या 151 बैलगाड्या, हजारो लोक ढोल ताशे, लेझिम पताका, फटाके घेऊन हजर होते। गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण व्यापला होता। हे अंतर पायी चालायचे झाले तरी 15 मिनिटाचे आहे, पण हेच अंतर पार करण्यासाठी विना तक्रार तब्बल 7 तास लागले। हा प्रकार मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता असे खाशाबांचे बंधू संपतराव जाधव यांचे म्हणणे होते। एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेले हे गोळेश्वर गाव भारताच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले होते। 1952 साली भारताच्या हॉकी टीमनेही गोल्ड मेडल मिळवले होते, पण खाशाबांचे मात्र विशेष कौतुक झाले। कोल्हापूर मधील सर्व तालीम आखाड्यांनी तसेच महाविद्यालयांनी खाशाबांचे भरभरून कौतुक केले। त्यानंतर खाशाबा यांनी कोल्हापूरमध्ये स्वतःचे कुस्तीपटाचे आयोजन केले, त्यात स्वतःही भाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या। त्यात जी कमाई झाली ती त्यांच्यावर स्वतःचे घर गहाण ठेवून मदत करणारे आणि वरद हस्त ठेवणारे महाविद्यालयाचे प्राचार्य यांना न विसरता त्या मिळकतीतून त्यांचे घर परत मिळवण्यासाठी पैसे दिले। सन 1955 मध्ये खाशाबा हे महाराष्ट्र पोलीस दलात सब इन्स्पेक्टर या हुद्द्यावर भरती झाले। तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या। त्याच वेळी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर
स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले। हे करत असताना त्यांनी त्या खात्यात 27 वर्ष नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून निवृत्त झाले। पेन्शनसाठी त्यांना खूप झगडावे लागले। बरीच वर्ष स्पोर्ट फेडरेशनने देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे त्यांचे उरलेले आयुष्य गरिबीत गेले। खाशाबा जाधव हे 58 वर्षाचे असताना त्यांचा 14 ऑगस्ट 1984 मध्ये एका रोड अपघातात त्यांचे निधन झालं। महाराष्ट्र सरकारने त्यांना 1992 ते 93 मध्ये मरणोत्तर छत्रपती पुरस्कार दिला। 2000 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 2010च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेमसाठी नव्याने बांधल्या गेलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले। 15 जानेवारी 2023 रोजी गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गुगल डुडलद्वारे सन्मानित केले। खाशाबा जाधव यांच्या देशासाठी मिळवलेल्या कामगिरीसाठी आपल्या सर्वांनाच त्यांचा खूप अभिमान आहे। तुमच्या ह्या महान कामगिरीसाठी तुम्हाला शतशः प्रणाम। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची क्रीडा गाथा कमेंट मध्ये सांगा आणि खेळाडूंच्या जीवनातील अशाच क्रीडा गाथा ऐकण्यासाठी AGC स्पोर्टला सबस्क्राइब करा।